जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निनाद मांडवगणे हे शहीद झाले। त्यांच्यावर आता नाशिकमध्ये अंत्यसंस्कार सुरू आहेत। नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार सुरू आहेत। यावेळी नाशिककर या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले आहेत। संपूर्ण नाशिकवर दुःखाचं सावट आहे। काश्मीरच्या बडगाममधील झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निनाद मांडवगणे हे शहीद झाले। आज त्यांच्या पार्थिवावर नाशिकमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे नाशिकमध्ये। या भारत भूमीने एक वीरपुत्र गमावला आहे आणि तीच भावना इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाहायला मिळते। अत्यंत भावुक करणारा असा हा प्रसंग। वीरपुत्राला अखेरचा सलाम, अखेरची मानवंदना देताना अत्यंत भावुक असा हा क्षण संपूर्ण नाशिककरांवर नव्हे तर संपूर्ण देशावर या घटनेने दुःखाचं सावट आहे। अत्यंत भावुक असा हा क्षण। निनाद यांची कन्या अवघ्या 2 वर्षांची आपल्या पित्याला शेवटचा निरोप देते। भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात आहेत आणि या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात येतो। नाशिक नाही तर संपूर्ण देशभरावर या घटनेमुळे दुःखाचं सावट आहे। काश्मीरच्या बडगाममध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये या भारत भूमीने तिचा एक वीरपुत्र गमावला। शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिकमध्ये अंत्यसंस्कार सुरू आहेत। त्यांची 2 वर्षाची कन्या आपल्या पित्याला शेवटचा निरोप देताना अत्यंत भावुक करणारा असा हा क्षण। संपूर्ण देश मांडवगणे कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। हे दुःख सहन करण्याचं, सोसण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो हीच खरं तर या क्षणी प्रार्थना। अत्यंत भावुक करणारी ही दृश्य आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना निनाद यांच्या पत्नी आणि त्यांची 2 वर्षाची कन्या संपूर्ण नाशिकवर या घटनेनं दुःखाची सावट पसरले। काश्मीरमध्ये बडगाममध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निनाद नाशिकहून आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे फोनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अभिजित, यापुढे शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार आहेत त्याबाबतची काय माहिती आहे? गुरु, आता काही वेळापूर्वीच निनाद मांडवगणे यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती पंचवटीतल्या अमरधाम कडे निघालेली आहे आणि संपूर्ण रस्त्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। खरं तर शहीद निनाद मांडवगणे यांचं वय अगदी 32-33 वर्षांचे आहे ते आणि त्यांची चिमुकली मुलगी अगदी 2 वर्षाची आहे आणि तिने सुद्धा आज आपल्या वडिलांचं अंतिम दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे। अगदी नकळत्या वयात तिचे वडील
अचानकपणे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी गेल्यामुळे ही मुलगी जी 2 वर्षाची ही चिमुकली अक्षरशः नकळत्या वेळात पोरकी झालेली आहे आणि अतिशय शोकाकुल वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. नाशिककरांना एकीकडे अभिमानही आहे की नाशिकचा सुपुत्र आहे निनाद मांडगवणे आणि आपल्या देशासाठी त्याने आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे, तर दुसरीकडे त्याचे आई वडील असतील, त्याची पत्नी असेल आणि लहान मुलगी यांच्याबद्दल एक सांत्वना आणि त्यांच्याबद्दल ची एक काळजी, यामुळे एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात अभिमान, आनंद असं काहीसं वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. धन्यवाद अभिजित या माहितीसाठी. तर अभिमान आणि दुःख या दोन्ही भावना एकाच वेळी नाशिककर अनुभवत आहेत. वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला जातोय. हे दृश्य बघणाऱ्या प्रत्येकाला भावुक करतील अशीच आहेत. शहीद निनाद मांडवगणे यांची 2 वर्षांची मुलगी आपल्या पित्याच्या पार्थिवासमोर त्यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण नाशिकवर दुःखाचा सावट पसरलेला आहे. अत्यंत शोकाकुल अशा वातावरणामध्ये शहीद निनाद मांडवगणे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. काश्मीरच्या बडगाममधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नाशिककर जे आहे ते शहीद